दरम्यान पैठणमधील केकत जळगाव इथल्या शाळेतील विषबाधा प्रकरणामध्ये बिस्किट खाल्ल्यानं 257 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। 7 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे। 250 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे, मात्र 7 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। तर या 7 विद्यार्थ्यांना तातडीने संभाजीनगरमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। या ठिकाणी विषबाधा झाली होती। बिस्किट खाल्ल्यानंतर पैठणमधील केकत जळगाव इथल्या शाळेमध्ये मुलांना विषबाधा झाली होती। तब्बल 250 पेक्षा जास्त मुलांना इथं विषबाधा झाली होती। त्यापैकी अनेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, मात्र 7 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली आहे। त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगरमध्ये पाठवण्यात आले। 253 विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन विषबाधा झाल्यावर आपल्याकडे उपचारात दाखल झाली होती। त्यापैकी 253 लोकांपैकी 153 लोक आपण आंतररुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते। आज दिनांक रोजी आपण 7 रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहेत, पाठवलेले आहेत। तरी त्यांना तिथे उपचार चालू केलेले आहेत। तर बिस्किट खाल्ल्यामुळे तब्बल 257 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली होती आणि त्यापैकी काही जणांना सोडण्यात आलं आहे, पण 7 विद्यार्थी अजूनही अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येते। त्यांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।